नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका नाईक, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. मनोधैर्य स्टेप टुवर्ड सॅनिटी या माझ्या यूट्यूबच्या पेजमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय म्हणजे ताणतणाव आणि ताणतणावाचे जे नियोजन आहे ते. बेसिकली ताणतणाव आपण आजकालच्या आपल्या या आयुष्यामध्ये की खूप धावपळीचं जीवन आहे की जिथे आपण प्रत्येक टप्प्याला ताणतणाव हा असतोच. प्रत्येक जी अवस्था असते आपली, बाल्य अवस्था असेल, प्रौढ अवस्था असेल, वृद्ध अवस्था असेल, या प्रत्येक अवस्थेमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचा ताणतणाव हा माणसामध्ये असतो. त्याची तीव्रता भलीही छोटी मोठी असू दे, पण या प्रत्येक अवस्थेमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचा ताणतणाव हा व्यक्तीमध्ये जाणवतच असतो. मग या ताणतणावाचं नियोजन आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे, हे ताणतणाव आपण कशा पद्धतीने कमी करायला पाहिजे आणि आपलं जे सुदृढ मानसिक आरोग्य आहे आणि जे सुदृढ शारीरिक आरोग्य आहे हे कशा पद्धतीने जपलं पाहिजे, या सगळ्याबद्दल सविस्तर मी आजच्या या भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, जेव्हा आपण ताणाबद्दल बोलतो, आयुष्यामध्ये खूप ताण आहे किंवा अशा परिस्थिती झाल्या आहे त्याच्यामुळे आयुष्यामध्ये खूप ताणतणाव निर्माण झाला आहे, तर मी असं म्हणेल की आयुष्यामध्ये थोडाफार ताण असणं हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे बघा, तुम्हाला मी एक उदाहरण देते. समजा आज माझं ऑफिसमध्ये एक प्रेझेंटेशन आहे, बरोबर. पण ऑफिसमधल्या प्रेझेंटेशनचा जर का मला काही ताणच नसेल तर मी त्या प्रेझेंटेशनची तयारी करणारच नाही. आणि मी जर का त्या प्रेझेंटेशनची तयारीच केली नाही तर पर्यायाने माझं प्रेझेंटेशन चांगलं होणार नाही आणि त्या सगळ्याचा परिणाम माझ्या नोकरीवरती होईल. दुसरं उदाहरण घेऊया. समजा आज माझी शाळेमध्ये परीक्षा आहे, पण त्या परीक्षेचा ताणच मला नाही आहे. मग मी काय करेल? परीक्षेचा ताणच मला नाही आहे, मग मी परीक्षेचा अभ्यासच करणार नाही आणि पर्यायानं मी परीक्षेमध्ये नापास होईल. म्हणजेच काय की आपल्याला आयुष्यामध्ये जर का पुढे जायचं असेल, आपल्याला आयुष्यामध्ये जर का काही अचीव्ह करायचं असेल, तर त्या सगळ्या गोष्टींसाठी थोडा ताण असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण की ताणच जर का आयुष्यामध्ये नसेल तर माणूस मोटिवेट होणारच नाही पुढे गोष्टी करण्यासाठी. पण हा जो ताण आहे, हा ताण नियंत्रणामध्ये असणं खूप जास्त आवश्यक आहे. ती गोष्ट घडून गेल्यानंतर तो ताण कमी होणं खूप जास्त आवश्यक आहे. मानसशास्त्रामध्ये, सायकोलॉजीमध्ये हा जो ताण आहे, हा जो स्ट्रेस आहे, हा स्ट्रेस बेसिकली 2 गोष्टींमध्ये विभागला गेला आहे, 2 गोष्टींमध्ये कॅरेक्टराइज्ड झालेला आहे. पहिला म्हणजे यू स्ट्रेस आणि दुसरा म्हणजे डिस्ट्रेस. म्हणजे पॉझिटिव्ह स्ट्रेस आणि निगेटिव्ह स्ट्रेस. आता पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणजे काय आणि निगेटिव्ह स्ट्रेस म्हणजे काय? पॉझिटिव्ह ताणतणाव म्हणजे काय आणि निगेटिव्ह ताणतणाव म्हणजे काय? आयुष्यामध्ये घडणाऱ्या खूप जास्त चांगल्या गोष्टी असतात, पण त्या चांगल्या गोष्टींमधनं सुद्धा येणारा जो ताणतणाव असतो त्याला आपण पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणतो. फॉर एक्झाम्पल, लग्न ठरणं, नोकरीमध्ये बढती मिळणं, प्रमोशन होणं, एखादी चांगली नोकरी लागणं, बाळ होणं, या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये खूप चांगल्या आनंद देणाऱ्या गोष्टी असतात. पण या गोष्टींसोबतच ताणतणाव निर्माण होतो. मला या सगळ्या गोष्टी मॅनेज होतील का? मी हे सगळं चांगल्या पद्धतीने करू शकेल का? माझ्याकडनं ज्या काही एक्सपेक्टेशन्स आहेत त्या एक्सपेक्टेशन्स मी पूर्ण करू शकेल का? हा जो सगळा असतो हा बेसिकली पॉझिटिव्ह ताण असतो. आणि यासोबतच येणारा नेगेटिव्ह ताण म्हणजे डिस्ट्रेस ज्याला आपण म्हणतो. मग त्याच्यामध्ये आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचं अचानक जाणं, काहीतरी फायनान्शियल लॉस होणं, डिवॉर्स होणं, आर्थिक चणचण भासणं, आपला काहीतरी खूप मोठा ॲक्सिडेंट होणं किंवा काहीतरी फिजिकल लॉस होणं, हे जे सगळे प्रकार असतात हे बेसिकली नेगेटिव्ह स्ट्रेसमध्ये येतात. मग आता हे जे ताणतणाव आहे, हा जो नेगेटिव्ह स्ट्रेस आहे, हा बेसिकली हाताळायचा कसा? हा जो ताणतणाव आहे हा कमी कसा करायचा किंवा हा नियोजनामध्ये कसा आणायचा? खूप असे पर्याय आहेत की ज्या पर्यायांचा वापर करून आपण नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे काही हे छोटे मोठे ताणतणाव आहेत ते नक्कीच कमी करू शकतो. सकाळी उठल्यावरती पूर्ण दिवसाचं एक व्यवस्थित नियोजन करणं की मला दिवसामध्ये काय काय गोष्टी करायच्या आहेत, मला कसं कसं करायचं आहे, कोणत्या वेळेस मला काय गोष्टी करायच्या आहेत, या सगळ्याचं व्यवस्थित नियोजन करणं नक्कीच तुमचा ताणतणाव कमी करू शकतो.
सकाळी उठल्यावरती योगासना करणं, प्राणायाम करणं, मेडिटेशन करणं किंवा एक्सरसाइज करणं, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमची शारीरिक इम्युनिटी तर चांगली होतेच, पण याच्यासोबत ताणतणाव नियंत्रित राहण्यासाठी सुद्धा खूप जास्त चांगली मदत होते. त्याचबरोबर सोशलाइज होणं, बाहेर कुठेतरी मित्रांसोबत, नातेवाईक असतील त्यांच्यासोबत, ऑफिसची लोक असतील, कॉलेजचे फ्रेंड्स असतील, स्कूलमधले मित्रमैत्रिणी असतील, त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवणं, बऱ्याचशा गोष्टींवरती गप्पा मारणं. त्याचबरोबर आपले जे फॅमिली मेंबर्स असतील, आपले जे कौटुंबिक, आपले जे घरातले लोक असतील, त्या सगळ्यांसोबत दिवसातला थोडासा वेळ घालवणं, आपल्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगणं, हे खूप जास्त गरजेचं आहे तुमचा ताणतणाव कमी करण्यासाठी. मित्रांनो, आपल्या मनामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या जर का आपण बोलून दाखवल्या नाहीत तर त्या कुठेतरी आपल्या सुप्त मनामध्ये दडून राहतात आणि मग त्या जर का बाहेर पडल्या नाही तर त्याच्यामुळे ताणतणाव निर्माण होतो. त्याच्यामुळे आपल्या जवळच्या कोणी व्यक्ती असतील, आपल्या कुटुंबामधले जे कोणी लोक असतील, आपल्याला जवळ वाटणारी एखादी व्यक्ती असेल, तिला आपल्या दैनंदिन आयुष्यामधल्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी घडतात, मग त्या आनंदाच्या असो किंवा दुःखाच्या असो, या सांगणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या सांगून नक्कीच तुमच्या मनामध्ये जो काही ताण असेल हा नक्कीच कमी करण्यामध्ये याची मदत होऊ शकते. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींबरोबरच स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःला वेळ देणं, दिवसातले 10 मिनटं, 20-25 मिनटं स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःला वेळ देणं, आपण कुठे आहोत, आपण सध्या काय करतो आहोत, आपल्याला आयुष्यामध्ये काय हवं आहे, ते करण्यासाठी आपण कसे प्रयत्न करत आहोत आणि आत्तापर्यंत आपल्याला ज्या काही गोष्टी मिळाल्या आहेत, या सगळ्याचा व्यवस्थित विचार करणं, स्वतःला वेळ देणं, हे सुद्धा कुठेतरी ताणतणाव कमी करण्यासाठी आणि आयुष्य ज्या दिशेने जाते ते व्यवस्थित कसं चाललेलं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला कसं समाधान मिळतं हे बघण्यासाठी खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे जो मी टाईम आहे, जो सेल्फ टाईम आहे, तो स्वतःला देणं खूप जास्त गरजेचं आहे. महिन्यातनं 2 महिन्यातनं कुठेतरी एक छानशी ट्रिप काढणं, कुठेतरी बाहेर फिरायला जाणं, कुटुंबासोबत असेल, मित्रमैत्रिणींसोबत असेल, कोणासोबतही असेल, कुठेतरी छान फिरून येणं, ती एक रिफ्रेशमेंट स्वतःला घेणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. या सगळ्यामुळे सुद्धाच नक्कीच तुमचा जो काही ताणतणाव आहे तो ताणतणाव नक्कीच कमी होऊ शकतो. याचबरोबर तुमचे आवडते छंद जोपासणं, तुम्हाला ज्या गोष्टी खूप करायला आवडतात, पुस्तक वाचायला आवडत असेल, गार्डनिंग करायला आवडत असेल, अजून काही गोष्टी करायला आवडत असतील तर त्या नक्की करणं आणि त्या करण्यासाठी आठवड्यातनं, दिवसातनं काही वेळ काढणं खूप जास्त गरजेचं आहे. आजूबाजूच्या लोकांशी गप्पा मारणं, वेगवेगळ्या विषयांवरती बोलणं, हे खूप जास्त गरजेचं आहे. ऑफिसमधनं घरी येताना किंवा शाळेतनं घरी येताना, कॉलेजमधनं घरी येताना जो काही तिथला ताण असेल तो तिथेच ठेवणं, तो घरात न आणणं, घरामध्ये आल्यावरती त्या विषयांवरती चर्चा न करणं, हे खूप जास्त गरजेचं आहे. फॅमिलीला वेळ देणं, घरातल्या कुटुंबाच्या लोकांना वेळ देणं, स्वतःला वेळ देणं, या सगळ्या गोष्टी खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर म्युझिक थेरपी म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचे गाणे ऐकणं, रात्री झोपायच्या आधी चांगले गाणे ऐकणं, साऊंड म्युझिक ऐकणं, हे खूप जास्त गरजेचं आहे तणाव नियोजनासाठी. या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही केल्यात तर नक्कीच तुमचा जो ताणतणाव आहे, जो दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्हाला ताणतणाव जाणवतो आहे, तो दैनंदिन आयुष्यामधला ताणतणाव हा नक्कीच कमी होऊ शकतो. तणावाचं जे नियोजन आहे ते नियोजन करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग हा नक्कीच तुम्हाला होऊ शकतो. पण यासोबतच कुठेतरी जर का असं वाटत असेल की आता जो मला ताण आहे किंवा आता माझ्यावरती जो ताण आहे तो ताण आता कमी होत नाही आहे किंवा मला तो व्यवस्थित हँडल करता येत नाही आहे, मला त्याचं नियोजन व्यवस्थित करता येत नाही आहे, मी या सगळ्या गोष्टी करून बघितल्या पण तरीसुद्धा माझा ताण कमी होत नाही आहे, गोष्टी कळत आहेत पण गोष्टी वळत नाही आहेत, मग अशा वेळेस, अशा पॉईंटला मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सची म्हणजेच मानसोपचार तज्ज्ञांची किंवा मानसशास्त्रज्ञांची मदत घेणंसुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. कारण की हा जो डिस्ट्रेस आहे, हा जो ताणतणाव आहे, हा जर वाढला गेला तर या सगळ्याचा परिणाम कुठेतरी, या सगळ्याचं रूपांतर कुठेतरी
मानसिक आरोग्यावरती, मेंटल डिसऑर्डर्समध्ये होऊ शकतो. डिस्ट्रेस कॅन लीड टू डेफिनेटली मेंटल डिसऑर्डर्स इफ दे आर नॉट हँडल इन अ प्रॉपर वे. ताणतणावाचं नियोजन जर का योग्य पद्धतीने झालं नाही, त्याच्याकडे जर का योग्य पद्धतीने लक्ष दिलं गेलं नाही, तर त्याचं रूपांतर डिप्रेशन, एन्झायटी, चिंतेचे आजार आणि बाकीचे जे तीव्र प्रकारचे मानसिक आजार आहे, या मानसिक आजारांमध्ये होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर का असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा ताणतणाव नियंत्रणामध्ये राहत नाही आहे, तर निश्चितच स्वरूपामध्ये मानसशास्त्रज्ञांची मदत तुम्ही घेऊ शकता, मानसोपचार तज्ज्ञांची मदत तुम्ही घेऊ शकता आणि तुमचा जो ताणतणाव आहे तो कमी करून सुदृढ आणि निरोगी शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य तुम्ही ठेवू शकता. धन्यवाद.